सूत्र हातात घेणार आहात. आज मलंग बाबाच्या यात्रेला आलेला आहात, काय सांगा? एवढं सांगेल, आज ही हिंदूंची वहिवाट आहे. या ठिकाणी आपले लाडके उपमुख्यमंत्री म्हणजे सर्वांचे भाऊच, ते लाडक्या बहिणीच जास्त आहेत. त्यांचे भाऊ थोडं खाली आहे. शिंदे साहेब, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, जे आज हिंदूंची वहिवाट आहे. मलंगगडाला फक्त मी एवढं सांगते, आम्ही जे हिंदू सर्व जमतोय तर एवढंच आहे की मलंगगडाला कुठेतरी मुक्ती भेटली पाहिजे. ही जी आणि मी देवीच्या चरणी प्रार्थना करते, इव्हन मलंग बाबाच्या पण चरणी प्रार्थना करते की लवकरात लवकर ही हिंदूंची वहिवाट आहे, त्याला कुठेतरी लवकरात लवकर मुक्तता भेटावी, एवढंच मी बोलते. आई भवानी शक्ती दे, मलंगगडाला मुक्ती दे. कर्मवीर धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा अरे अमर रहे, अमर रहे, अरे अमर रहे, अमर रहे. हिंदूंची वहिवाट मलंगगड, चलो मलंगगड, यासाठी धर्मवीरांचं एक आहे. धर्मवीरांनी जे आम्हाला वारसा दिला, बाळासाहेबांचा वारसा, धर्मवीरांचा वारसा, हेच धरून आज आमचे शिंदे साहेब मुख्यमंत्री तो धरून खासदार श्रीकांत शिंदे साहेब हेच धरून आज आम्ही आलो इथे. तर ही वहिवाट कायम करणारं फक्त आमचं एवढंच आहे. हिंदूंची वहिवाट ही जोपर्यंत चालेल, जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही. चलो मलंगगड, चलो मलंगगड, जेव्हा हिंदूंच्या वहिवाटीला कुठेतरी न्याय भेटेल तेव्हाच ही वहिवाट पूर्ण होणार आहे. यासाठी आज आम्ही अन्नदान चित्र ठेवलेलं आहे. यामध्ये माजी नगरसेवक दुर्योधनजी पाटील साहेब, वनिता पाटील मॅडम, त्यानंतर आमच्या नगरसेविका आहेत, त्यांनी माझ्या जोडलेलं आहेत. हे आम्ही ठेवलेलं आहे अन्नदान, जे आज भाविक इथे येतात दर्शनाला, त्यांची कुठेतरी सोय व्हावी, त्यासाठी आम्ही आज हे अन्नछत्र ठेवलेलं आहे. त्यांनी त्याचाही प्रसाद देतात आहे. त्यासाठी मी एवढंच म्हणते की या प्रसाद घ्या आणि आम्हाला आमच्या मलंगगडाला कुठेतरी न्याय मिळावा, एवढीच म्हणते. मलंगगडला आले आहोत आणि येणाऱ्या सर्व भाविकांना माझी जिघे साहेब यांनी जी लढाई सुरू केलेली, आजही आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिवसैनिक, सर्व हिंदू या ठिकाणी जमा होऊन मलंगगडाच्या मुक्तीसाठी आज या ठिकाणी जमा होतात. त्या सर्व भाविकांसाठी, नागरिकांसाठी या ठिकाणी कार्यसभा करतात. दुर्योधनजी पाटील आपल्या नवनिर्वाचित उद्या ज्यांची शपथविधी होणार आहे अशा महापौर हर्षाली छबी चौधरी मॅडम यांच्याकडून या ठिकाणी जेवण आणि भोजन या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. तरी लवकरच हे सर्व हिंदूंचं स्वप्न आहे मलंगगडाची मुक्ती. या ठिकाणी मलंगगडाला मुक्ती मिळाल्याशिवाय सर्व शिवसैनिक आणि सर्व हिंदू या ठिकाणी शांत राहणार नाही. या ठिकाणी आम्ही आज विजन पकडलेला आहे, लवकरच या मलंगगडाला मुक्ती मिळावी.